माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कूल उल्वे येथे प्रज्ञा 1.0 द पॉवर ऑफ सस्टेनेबल फ्युचर या भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले होते। वर्षभर चालणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या मालिकेतील हा विशेष उपक्रम ठरला। या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ नेत्या शकुंतला रामशेठ ठाकूर आणि अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले। पनवेल व उरण विभागातील एकूण 13 शाळांनी ग्रुप ए, बी आणि सी मध्ये सहभाग नोंदवत आपली वैज्ञानिक जिज्ञासा प्रभावीपणे सादर केली। या विज्ञान प्रदर्शनात AI, आधुनिक तंत्रज्ञान, सस्टेनेबल फ्युचर, पर्यावरणपूरक उपाययोजना अशा भविष्याभिमुख विषयांवर विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग सादर केले। त्याचबरोबर ऐतिहासिक विभागात रायगड किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाणी, तलवारी, भाले अशा शस्त्रसज्जतेची आकर्षक मांडणी करण्यात आली होती। मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा विभागांनी देखील विषयांची सांगड घालत उत्कृष्ट प्रयोग प्रदर्शनासाठी ठेवले। पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, SSRT स्कूलचे चेअरमन व माजी सभागृह नेते परेश ठाकूर, रयतचे जनरल बॉडी सदस्य YT देशमुख, स्थानिक स्कूल कमिटी मेंबर कविता खारकर, निलेश खारकर, धीरज ओवळेकर, निकिता खारकर, रयत रायगड विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे, रयत PRO बाळासाहेब कारंडे, DC पाटील, रयत रायगड परीक्षक अनिल कौशिक आणि चेतन कौशिक यांची मान्यवरां म्हणून उपस्थिती लाभली। यावेळी बोलताना माजी सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले की प्रज्ञा 1.0 पुढे 2.0, 3.0 होत अधिक व्यापक व्हावी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या मंचावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या। तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करत पुढल्या काळात या छोट्या शास्त्रज्ञांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारू असे आश्वासन त्यांनी दिले। हॅपी बर्थडे का म्हणतात मला आठवण नव्हती रे माझा वाढदिवस आहे। आज माझा बर्थडे आहे मलाच आठवण नाही, कारण आपल्या सर्वांनी असे ठरवलं की पूर्ण 1 वर्ष, 1 year सेकंड जून 2026 पुढे 1 वर्षभर माझा जन्मदिवस साजरा करायचा। मित्रांनो, एखादा माणसाचा 1 वर्षभर जन्मदिवस असतो का? म्हणून आता तुम्ही ठरवलं करायचं, म्हटलं करायचं वर्षभर तर काय हरकत नाही, कारण आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि सुरक्षेच्या मॅनेजमेंट आपल्याला लागलं की शेवटी मध्ये आपण भरपूर काय शैक्षणिक सहकारातलं, उद्योगातलं, राजकारणातलं ॲक्टिव्हिटी मिळालेली आहे आणि त्याचं काम वर्ष पूर्ण वाढदिवस करायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये आपल्या या स्कूलनं एक चांगला भाग घेतला की ज्या परिसरामध्ये उद्योगामध्ये आपल्या या इतक्या स्कूल्स आहेत, इंग्लिश माध्यम, मराठी माध्यम अशा स्कूल्सना इथं बोलवायचं। तर स्कूलने याचा भाग घेतला आणि त्याला सायन्सचे प्रोजेक्ट सादर केले आणि त्याच्यामध्ये 3 ग्रुप तयार केले, ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C, आणि प्रत्येक ग्रुपबद्दल 3-3 वर्षाचे द्यायचे। आता तुम्हाला आता उत्सुकता असेल की फर्स्ट नंबर कुणाला मिळाला, सेकंड कुणाला, थर्ड कुणाला, लहान गटात कुणाला, मध्यम गटात कुणाला आणि वरच्या
आलो, प्रोजेक्ट वगैरे आलो, तेव्हा आम्ही आश्चर्यचकित झालो. विद्यार्थ्यांनो तुम्ही फार हुशार आहात, आमच्या वेळेपेक्षा तुम्ही भरपूर हुशार आहात. तुमच्याकडे टाळ्या वाजवा. for my privilege to come spend time with the children here, see their projects, what they have done. When I came here, I didn't expect that students of first, second, third class will also be taking part in this exhibition. And during our visit, we found them the most passionate, energetic when they were explaining their respective projects. Hats off to those young scientists of this country. According to me, all the participants are winners of this event. It's not the people who are going to get the first, second, third prize, but all the participants are the winners. So they should not feel if somebody is not getting the prize, but according to me, coming to the stage, showing their project to so many people itself is a big achievement. And if not this year, next year you are definitely going to get the prize. My suggestion is it's not something which you feel it can't be done, should not be projected. Something which you feel is required, something which you feel it should be done, you should come and project it. If it is not possible with the today's technology, somebody will come out with a new solution and it will become feasible down the line. So one should not restrict their thinking, assuming that it is not possible. Thinking should not be restricted. You think whatever is not possible, tomorrow somebody will make possible. Because the same thing has happened earlier. Nobody would have thought man will be going to the moon. But yes, 50 years back, some people made it possible. So you should not restrict